कार्यक्रमाचं कैवल्य अशी साताऱ्याचे बिडकर बाबा, त्यांचा आमचा अतिशय स्नेह होतं. माझ्या महंतीच्या सोहळ्याला देखील ते उपस्थित होते आणि त्याचबरोबर जागा पसंत करायला दिवाकर बाबा वाघोदा आदी अनेक मंडळी उपस्थित होते आणि सर्वांनी मग ही जागा पसंत केली. राजधर बाबा फैसूर यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे होणार नाही आणि त्यावेळी ही जागा पसंत झाली. अनेक जागा बघितल्या होत्या, अनेक मोठ्या जागाही कमी किमतीत उपलब्ध होत्या, पण बाबा म्हटले, नागराज बाबांची इच्छा होती, महानुभाव पंथ हा रस्त्यावर जसे बोलके स्टोन असतात, बोलके पत्थर असतात, तसा महानुभाव पंथ हा समाजाशी बोलला पाहिजे. महानुभाव पंथाची ओळख न बोलता सुद्धा झाली पाहिजे आणि म्हणून करता बाबा तुम्ही ह्या चौकातली जागा सोडू नका. त्यामुळे ही मंदिराची आम्ही पहिली 15,000 स्क्वेअर फीट जागा घेतली आणि त्यानंतर योगायोगाने एक अमेरिकेत राहणारे डॉक्टर महाजनी त्यांचे बंधू ते आले. ते म्हटले, बाबा माझाही प्लॉट आहे, तुम्हाला हा प्लॉट मला ज्या भक्तांनी त्यावेळी 40 रुपये भाव होता, पण देणाऱ्या भक्तांनी फक्त सांगितलं, महाराज मी या ठिकाणी 8 रुपये खरेदी केला आहे आणि तुम्ही मंदिर बांधणार असणार तर मी 8 रुपये तुम्हाला देणार. म्हणून त्यांनी 15 काही 20 1,20,000 पहिल्यांदा जागा मला हे 2 प्लॉट दिले. त्यानंतर मागची ही जागा आपण ज्या ठिकाणी बसलो याच्या पाठीमागे जी जागा आहे ही एका माणसाने आम्हाला अतिशय उदारपणानं, ते अमेरिकेत असतात, सहज आले होते, बाबा मंदिर बांधतायत, म्हटले माझी जागासुद्धा घ्या, पण मी 8 रुपये काही देणार नाही, आता भाव वाढले 20 रुपये तुम्हाला देईल. आणि म्हटलं मग माझ्याजवळ पैसे नाही. पण डॉक्टर महाजनी आमचे यशसाबा पाटील हे होते, त्यांचे मित्र होते आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही फिकर करू नका, माझा बँक अकाउंट नंबर देतो, आज तुम्हाला जागा खरेदी करून देतो, तुमच्याजवळ वर्षभरात ज्यावेळी पैसे येतील त्यावेळी माझ्या खात्यावर जमा करा. आणि त्यामुळे मग आम्ही मागचा एक 5,000 फूटचा प्लॉट घेतला. त्याच्यानंतर आम्ही एक मागे प्लॉट घेऊन ठेवला होता, पण योगायोगानं ही जागा या ठिकाणी सन्माननीय शेख आरटीओ यांची होती आणि त्यांनी मग या ठिकाणी हॉटेल बांधण्याचा विचार केला. आम्ही मंदिराचं काम थांबवलं की आता जर हॉटेल झाली तर आपल्याला मंदिराची जागा विकून जावं लागेल. पण परमेश्वराची कृपा, आमच्या धुळेकर शहरातील सर्व भक्तांचा प्रयत्न, त्यांची हिंमत आणि सर्व अनुयायांनी सांगितलं, बाबा आपल्याला जागा घ्यायची, केवढ्यात मिळू. आणि मग त्यावेळी ही जागा आम्हाला पुढचा आपण बसलो एवढा प्लॉट हा 15 लाखामध्ये उपलब्ध झाला. आणि त्यावेळीसुद्धा अतिशय प्रयत्नाने वेगळ्या वेगळ्या सगळा जमा होता आणि संपूर्ण रथ आणून आम्ही रथांमध्ये मिरवणूक या ठिकाणी काढली. आणि बाबासुद्धा 2 दिवस या ठिकाणी कारंजेकर बाबा, त्यानंतर मधले जे बाबा आमचे बालकृष्ण कारंजेकर बाबा कैवल्यवासी, आणि त्यानंतर महंत श्री गोविंद कैवल्यवासी गोविंदराज कारंजेकर बाबा, हे तर अतिशय आमचे स्नेहीच होते. आणि त्यामुळे या ठिकाणी हा जागेचा कार्यक्रम झाला. मंदिराचा उद्घाटन सोहळासुद्धा संपन्न झाला 2009मध्ये. काम लांबत गेलं. 2009ला 26-27 डिसेंबर 2009ला मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला आणि त्यावेळी मंदिरात आपण 11 दीक्षा केल्या होत्या. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 1-2 दीक्षा होतच राहतात, खाडं गेलं नाही. आता मागच्या वर्षी कार्यक्रम फार मोठा घ्यावा, पण करोना काळ होता, आईंचं 100वी करायची होती, सर्वांचा आग्रह होता, फोन येत होते, आईची 100वी मोठी करा बाबा, आम्ही येणार आहोत. आम्हीही ठरलं होतं 100 महंतांचं आपण स्वागत करू, एकाच वेळी 100 महंतांना स्टेजवर बसून स्वागत करता येईल आणि आईचा सत्कार सोहळा करता येईल. परंतु नियतीला मंजूर नसतं. तरी मागच्या वर्षी 50 मंडळींना आम्ही बोलवलं होतं. आईंचा त्या ठिकाणी जन्मशताब्दी सोहळा साजरा केला आणि सोहळा केल्यानंतर आई त्या दिवसापासून म्हणू लागल्या, आता माझं काहीतरी लिहिण्यामध्ये फरक पडला असेल, तेवढं वय माझं वाढतंय, माझ्या देवाचा शब्द काही खोटा होणार नाही, कलियुगी शत. आणि त्या दृष्टिकोनातून आता माझं आयुष्य संपलंय. आणि त्यानंतर मागच्या वर्षीचा कार्यक्रम संपला आणि 27 दिवसांनी आमच्या मातोश्री तपस्विनी द्वारकाई साळकर, ज्यांच्या सर्व प्रयत्न या ठिकाणी फोटो आहे, त्यांच्या प्रयत्नाने हे सगळं झालेलं आहे. त्या बसून काम बघायच्या. या संपूर्ण मंदिराच्या कामाची 20 लाख रुपये मजुरी त्या आमच्या मातोश्रीने दिली होती, मला समजूही दिलं नव्हतं. अशा प्रकारचं त्यांचं प्रत्येक कामामध्ये असतं. आता ही तपस्विनी, आमच्या ताई तपस्विनी बाई, या आश्रमची जबाबदारी सांभाळतात, त्यामुळे मला बाहेर फिरता येतं. आणि आपल्या सर्वांचा सहभाग, आपला हा 35वा स्थापना दिवस जागेचा आहे आणि मंदिराचा उद्घाटन साधारण 14 वर्ष झालेले आहेत. आपण सर्व आनंदाने दरवर्षी या ठिकाणी येतात. आजच्या आपल्या सोहळ्यासाठी आदरणीय परमपूज्य आपल्या सभेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य
कारंजेकर बाबांनी अतिशय परिश्रम घेऊन त्या आपल्या सर्वांना दर्शन व्हावं म्हणून त्यांना आग्रह केला. बाबा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर ते सातारा निवासी परमपूज्य परम आदरणीय आचार्य श्री सातारकर बाबा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण टाळ्या वाजत जाणार. त्यानंतर सिद्धहस्त लेखक, वक्ते, संपादनाचा विविध प्रकारचा अनुभव असणारे संपादक, संपादन शैली उत्तम असणारे कृष्णराज बाबाजी पंजाबी हे या ठिकाणी उपस्थित झाले. हे सुद्धा 400 किलोमीटरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबरोबर कापुसतर्णीकर बाबा, सतत त्यांचा ध्यास आहे माझ्या देवाचं कुठलंही मंदिर उघडं राहिलं नाही पाहिजे. स्थान कुठलं मंदिर जीर्ण झालं असेल तर त्यासाठी जीर्णोद्धारासाठी धावून जाणारे. आता काल सुद्धा ते काल जीर्णोद्धाराचा म्हणजे ज्या ठिकाणी चांगदेव हरताळाचं जे मोठं मंदिर आहे ते मंदिर जीर्ण झालं, ते मंदिर गळतं, त्याच्या जीर्णोद्धाराचा सर्वे ते काल करून आलेले. म्हणून बाबांसाठी एकदा डबल टाळ्या होत्या. कारण महाराष्ट्रामध्ये 200 मंदिराचा जीर्णोद्धार कार्य केलं. आपल्या घरात एक बाथरूम बांधता बांधता आपल्या नाकेनऊ येतात, दमछाक होते. पण 200 मंदिरं, प्रत्येक मंदिर 1 कोटीच्या जवळपास असं 200 मंदिरं उभारणारे एक अतिशय त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये कुशल नेतृत्व असणारे. कारण म्हणतात कैवल्य दुर्ग कुशला लभंते, कुशल माणसाला लाभतो. अशा प्रकारचे आमचे कुशल शिल्पकार महानुभाव पंथाच्या मंदिरांचे महंत श्री कापुसतर्णीकर बाबा. त्याचबरोबर आमच्या गाझियाबादहून एका फोनवर आलेले नवतरुण आचार्य प्रवर श्री जामोदेकर बाबा. याला म्हटलं बा तुम्हाला यायचं आहे. म्हणले बाबा काय हरकत नाही. तिकीट मिळत नव्हतं, मोठ्या मुश्किलीने तिकीट मिळालं. काल रात्री ते जळगावला पोहोचले. जळगावून धावपळ करत करत ते रनाईसला मुक्काम केला आणि या ठिकाणी बाबा पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर पंडित बाबा, तर आमचे पंडित बाबा लहानपणचे मित्रच आहेत. ते आमचा त्यांचा फार जुना ऋणानुबंध आहे. त्यांच्या आई होत्या, त्यामुळे मी कायम त्यांच्याकडे जायचो आणि म्हणून त्यांचा जो जुना संबंध आहे ते सुद्धा आपल्या धुळे जिल्ह्यात बरेच वर्ष होते. धुळे जिल्ह्यात त्यांनी प्रचाराचं काम भरपूर केलेलं आहे. असे आमचे महंत पंडित बाबाजी बिडकर. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये घराघरामध्ये राजर बाबा महानुभाव साहित्य परमपूज्य परम आदरणीय श्री फुलंब्रीकर बाबा. फुलंब्रीकर बाबा दिसायला साधे, भाव साधा आहे, परंतु या ठिकाणी त्यांचा विचार अतिशय महत्त्वाचा असतो. ते सुद्धा संस्कृत शास्त्री झालेले आहेत. आणि त्यांचा माझा ऋणानुबंध असा होता की त्यांच्या गावची आज या ठिकाणी 30 भक्त मंडळी आलेली आहे. चिरवा या गावची 30 भक्त मंडळी या ठिकाणी पूर्ण गाडी घेऊन आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांना मीच घेऊन येणार होतो माझ्याबरोबर, पण माझा दौरा पुढे होता. म्हणलं वापस जाताना घेऊन जाऊ. आणि मग योगाने दुसऱ्या बाबा म्हटले बाबा ते मी नेतो. मला आनंदाची गोष्ट आहे, कारण शेवटी धर्माचं कार्य आहे. डिलेवरी कोणत्याही दवाखान्यात झाली तर बापाचंच नाव लागतं, काय डॉक्टरचं नाव लागत नाही. म्हणून निमित्त मानिजे म्हटल्यानंतर निमित्त बाबाचं सारकर बाबाला ते मानतात. असे आमचे पूज्य श्री फुलंब्रीकर बाबा. आणि आपलं वर्णन काय करावं. आपण प्रत्येक वेळेस त्रास घेऊन कार्यक्रमाला बसून राहतात तासोनतास. कारण त्या तुम्हाला पिपासा आहे, आवड आहे, जिज्ञासा आहे. आमचे सर्व वयोवृद्ध महंत मंडळी, संत मंडळी अतिशय मेहनतीने परिश्रम करून आज बरेच साधू येणार होते. त्यांचे फोन आले होते, पण बस बंद असल्यामुळे सर्व गडबड झाली. तरी आमचे अनेक साधू मंडळी कणाशीचे असो की घागर मुंदाण्याचे पूज्य श्री कृष्णराज बाबा कोलेकर असो, हे अतिशय त्रास घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून आपण सर्व या ठिकाणी हा एक 1.5 तासाचा सोहळा प्रवचनाचा आपल्याला संपन्न करायचा आहे. 1.5 तासामध्ये ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि मिळता थोडाही गुण घ्यावा, साठा त्याचा नित्य करावा. गुण थोडा मिळाला तर तो घ्यावा, त्याचा साठा करावा. गुण गृह्णाती पंडितः पल्लोली रिबदुर्जना म्हटलेलं आहे. गुण ग्रहण करणं हे पंडिताचं लक्षण आहे. आपण सर्व पंडित आहात, पंडित होण्याच्या मार्गावरचे आहात. तरी आजच्या ज्ञानयज्ञामध्ये आपण या ठिकाणी प्रवचन ऐकावं. आणि त्याचबरोबर आमच्या परिवारातील सदस्य बनलेले आदरणीय श्री महाले गुरुजी या ठिकाणी त्यांचाही सत्कार करण्याचा योग आला. रात्री त्यांचं आपण थोडं प्रवचन ऐकलं. आदरणीय बाबांचंही प्रवचन ऐकलेलं आहे, परंतु आता कारंजेकर बाबांनाही आपल्याला जास्त वेळ ऐकायचं आहे. आणि म्हणून करता आम्ही साताऱ्याचे बाबांना सातारकर बाबांचं प्रवचन रात्री बाबाला म्हटलं उद्या जास्त वेळ